आणि कदाचित तुमच्या मुलाने जरी पॉर्नचा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यात तो नकळत लक्षात आला असेल, त्याच्या समोर आला असेल, तर त्याला गुन्हेगार ठरवू नका, त्याला शिक्षा देऊ नका, त्याला रागवू नका. त्याला बोला, त्यानं तो का बघितला, त्यानं कुठून बघितला, त्याच्यामध्ये बघण्याचं कारण काय होतं. कारण क्युरियासिटी हे सगळ्यात मोठं कारण असतं. आणि त्या क्युरियासिटीनंतर त्याला काय वाटलं, आणि तीच संधी आहे तुम्ही त्याला लैंगिक शिक्षण देऊ शकता. लैंगिक शिक्षण काही प्लॅन करून, अभ्यास करून, डिग्री घेऊन द्यायचं शिक्षण नाही आहे. अशाच प्रसंगातून तुम्हाला मुलांना लैंगिक शिक्षण द्यायची संधी भेटणार आहे. तेव्हा तुमचा मुलगा किंवा तुमचा जोडीदार पण बघतो की नाही घेतो याचा एक अंदाज घेण्यासाठी किंवा एक शंका येण्यासाठी हे तुम्ही ऑब्झर्वेशन ठेवू शकता. हे एक तुम्हाला मार्गदर्शन आहे. तुम्ही असंच वागावं किंवा मुलाच्या आणि पतीच्या मागं लागावं आणि तो करतोच की नाही करतावं असं सांगण्याचा आमचा मूळ हेतू नाही. फक्त तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही याच्याबद्दल निरसन करू शकता. हे आमचं या व्हिडिओतर्फे बोलणं आहे.